रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेप्ती मार्केट तसेच घोडेगाव मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एका शेतकरी मित्रांनी जी कॉमेंट केलेली आहे ती म्हणजेच उन्हाळी कांद्यासंदर्भात, जुन्या उन्हाळी कांद्यासंदर्भात ती कॉमेंट आहे की त्यांना सांगण्यात आलेलं आहे व्यापाऱ्यांच्याकडून की उन्हाळी कांदा 2 मार्केटमध्ये संपवून टाका. तर नेमकी कॉमेंट काय आहे आणि त्याविषयी त्यांनी आपल्याला विचारणा केलेला आहे की तुम्ही नेमकी काय माहिती आहे ती सांगा. तर मित्रांनो, काय कॉमेंट आहे याविषयीही आपण माहिती ही पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात नगर जिल्ह्यातील आजची कांद्याची परिस्थिती. तर मित्रांनो, सुरुवातीला पाहूयात नेप्ती मार्केट येथील परिस्थिती. नेप्ती मार्केट येथे आज आवक वाढलेली आहे. 1,32,306 गोण्यांची आवक आज नगर येथे आलेली होती. लाल कांद्याची आवक नगर येथे 98,806 गोण्यांची आवक आहे. नवीन कांद्याची आवक नगर येथे आता वाढलेली आहे. 1 नंबर प्रतीचे लाल कांदे 1,800 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहे. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,100 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत. तर नगर येथे जास्तीत जास्त लाल कांद्याला 40 कांदा गोण्यांना 2,600 रुपये क्विंटलला दर आज निघाला. नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर 1,100 रुपये क्विंटलला नवीन लाल कांद्याला आज दर निघालेला आहे. तर जुन्या उन्हाळी कांद्याची 33,500 गोण्याची आवक होती. नंबर 1 प्रतीचे उन्हाळी कांदे 1,600 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,000 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 रुपयापासून 500 रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला नगर येथे बाजारभाव निघालेला आहे. मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला उन्हाळीचा तर 950 रुपये क्विंटलला दर आज नगर येथे निघाला आहे. मित्रांनो, नगर येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 रुपयाची घसरण तर जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 3 रुपयाची घसरण बाजारभावामध्ये आज नगर येथे झालेली आहे. तर घोडेगाव येथे आज 59,416 कांदा गोण्यांची आवक ही घोडेगाव येथे आलेली होती. घोडेगाव येथे उन्हाळी कांदे 1 नंबर प्रतीचे 1,300 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 400 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड हलका डॅमेज माल 100 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. अपवादात्मक काही गोण्या 1,900 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे जुन्या उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. मित्रांनो, लाल कांद्याची घोडेगाव येथे 41,421 गोण्याची आवक होती. 400 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा घोडेगाव येथे विकला. सरासरी जर कांदा पाहिला तर चांगल्या क्वालिटीचा 1,800 रुपये क्विंटलपर्यंत घोडेगाव येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, आता घोडेगाव येथे जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 3 रुपयांची घसरण आहे. तर नवीन कांद्याचे बाजारभाव आपल्याला घोडेगाव येथे सध्या तरी स्थिर दिसत आहेत. तर मित्रांनो, नगर जिल्ह्यातील या 2 मार्केटची परिस्थिती आपण पाहिली. आता आज बांगलादेशामध्ये किती कांदा गाड्यांची निर्यात झालेली माहिती समोर येत आहे. तसेच आपल्या ज्या शेतकरी मित्रांनी म्हणजेच वैभव खेमनार या शेतकरी मित्रांनी आपल्याला जी कॉमेंट्स केलेली आहे ती कॉमेंट्स नेमकी काय आहे त्याबाबतही थोडीशी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना मी आता माहिती देणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात बांगलादेशामध्ये जो काही कांदा आज निर्यात झाला आहे त्याचा रिपोर्ट नेमका काय आलेला आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत फक्त गोजडांगा बॉर्डर येथील रिपोर्ट हा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. गोजडांगा बॉर्डर येथून 47 कांदा गाड्यांची निर्यात ही आज भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, बाजारभाव अजून उपलब्ध झालेले नाहीत. ज्यावेळेस
इतर ठिकाणची निर्यात व बाजारभाव उपलब्ध होतील त्यावेळेस मी आपल्या चॅनलवर त्याची माहिती टाकेल. तर मित्रांनो, आता वैभव खेमनार या शेतकरी मित्रांनी अशी कमेंट्स केली होती की भाव एवढे कमी होण्याचे नेमके कारण काय? आडतदार सांगतात गावरान कांदा 2 मार्केटमध्ये संपून टाका, त्यानंतर घेणार नाही. नेमकी काय परिस्थिती आहे तेवढे कृपया सांगावे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ही कॉमेंट यासाठी घेतलेली आहे की यांनी जो प्रश्न केलेला आहे तोच प्रश्न सर्वच जुन्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या, ज्यांनी तो कांदा साठवून ठेवलेला आहे, त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे आणि त्यांनाही आडतदार असं सांगत असतील. आता ह्या शेतकरी मित्राची आडत नेमकी कोणती आहे, बाजार समिती कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु अशीच काही परिस्थिती इतर ठिकाणीही सध्या चालू आहे. यापूर्वी आपल्याला अशा 1-2 कॉमेंट्स आल्या होत्या. तर मित्रांनो, आता आपण जे काही नगरचे बाजारभाव पाहिले, तर नेप्ती मार्केट व घोडेगाव मार्केट या 2 ठिकाणचे बाजारभाव आपण पाहिले. या 2 ठिकाणची जर नवीन कांद्याच्या आवकेचा विचार आपण केला तर थोड्याशा कमी 1.5 लाखापर्यंत गोण्या ह्या नवीन कांद्याच्या आज मार्केटमध्ये होत्या. आणि इकडे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्येही बऱ्यापैकी आवक ही नवीन कांद्याची सध्या बाजारामध्ये येत आहे. आणि नवीन कांदा जर तुम्हाला कमी भावामध्ये चांगला कांदा मिळत असेल तर जुन्या कांद्याला ग्राहक हे कमी मिळतं. त्यामुळे आपल्याला असं काही व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत असेल, कारण त्यांना पुढून आता जुन्या कांद्याला मागणी ही होत नसावी, त्यामुळे त्यांचं तसं म्हणणं असेल. कारण आता जुना कांदा चाळीत साठवून खूप दिवस झालेले आहेत, त्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. नवीन माल आपल्याला जर मिळत असेल तर म्हणजे ग्राहकाचं सांगतोय, ग्राहकांना जर नवीन माल कमी पैशामध्ये जर चांगला माल मिळत असेल तर जुन्याला थोडीशी नापसंती दाखवण्यात येते. आणि त्यामुळे आपण जर आजचंच पाहिलं तर मार्केटमध्ये जुन्याचे भाव जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. आणि नवा जो चांगला सुकवून वाळलेला कांदा जर बाजारात आणलेला असेल तर त्याला अजूनही बऱ्यापैकी बाजारभाव मार्केटमध्ये आहेत. मग आता जुन्या कांद्यावाल्यांनी नेमका कांदा कधी विकायचा आहे काय त्यांनी स्वतःचं ठरवायचं आहे. परंतु या शेतकरी मित्रांनी विचारलं की असे व्यापारी का म्हणत आहेत, म्हणून मी आपल्याला सांगितलं की आता व्यापाऱ्यांना पुढून जर नवीन कांद्याचीच मागणी असेल, जुन्याला मागणी मिळत नसेल तर व्यापारी आपल्याला असं सांगतील. कारण समोर जुना कांदाही विकल्या गेला तरच त्याला कोणी खरेदी करणार आहे. कारण आता जुना कांदा चाळीत साठवून बरेच दिवस झालेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या गोष्ट लक्षात आली असेल उन्हाळी कांद्याच्या बाबतीमध्ये की तो कांदा व्यापारी का म्हणत आहेत की 2 मार्केटमध्ये विकून टाका. आणि त्यांचं वरचा जो प्रश्न होता की भाव एवढे कमी होण्याचे नेमके कारण काय, तर आवक जर आपण पाहिली तर नवीन कांद्याची आवक ही बऱ्यापैकी बाजारपेठेमध्ये सध्या येत आहे. जुन्या कांद्याची आवक त्याच्या तुलनेत थोड्या प्रमाणात येत आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मागणीच्या तुलनेत अजून कांदा उपलब्ध होतोय, म्हणून त्याचे बाजारभाव कमी आपल्याला झालेले दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.